प्रभाग क्रमांक 6 मधून मखमलाबाद गाव, शांतीनगर, शिंदेनगर, क्रांतीनगर, तळेनगर ते रामवाडी या परिसरातून भाजपाची भव्य बाईक रॅली काढण्यात आली। मोठ्या संख्येने युवक, महिला आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। भाजपचे झेंडे, घोषणाबाजी आणि मोटरसायकल रॅलीमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता। या रॅली दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले। महिलांनी औक्षण करत विजयाच्या शुभेच्छा दिल्या, तर कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। क्रमांक 6 मध्ये आपण बघितलं, मी सुद्धा जवळपास एका तासावर या रॅलीमध्ये आहे। अतिशय मोठी रॅली, भव्य दिवशी रॅली, ही बाईक रॅली आपण या ठिकाणी काढली। अतिशय उत्तम प्रतिसाद मतदारांचा या ठिकाणी आहे आणि इथे कळणार सांगायची गरजच नाही की या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार आहे। कमळ आमचं चिन्ह आहे, चारही उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभे आहेत आणि 100% मोठ्या मताधिक्याने हा आमचा प्रभाग क्रमांक 6 हा या ठिकाणी निवडून येणार आहे। मी पुन्हा मतदारांना विनंती करेल की आपण या ठिकाणी चित्राताई तांदळे या उभे आहेत, वाळू पैलवान विश्वनाथ काकड हे उभे आहेत, रोहिणीताई पिंगळे या ठिकाणी उभे आहेत आणि मनीष शंभू सुनील बागुल हे या ठिकाणी आहेत। सुनील भाऊजी चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत। माझी आपल्याला पुन्हा सर्वांना विनंती आहे की आपण चारही ठिकाणी कमळाचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं, महापालिकेमध्ये पाठवावं व आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चित ते आपल्याशी कटिबद्ध राहतील। पुन्हा आपल्याला मनापासून विनंती करतो की आपण कमळाला निवडून द्या। प्रभाग क्रमांक 6 मधून चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। या भव्य बाईक रॅलीमुळे भाजपाच्या प्रचाराला मोठं बळ मिळालं असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपचा प्रचार अधिक तीव्र झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मेळा आपल्याकडे 2027 मध्ये नाशिक मध्ये भरत असताना महाराष्ट्रामधलं आपलं नाशिक हे श्रीरामाचं मंदिर आहे आणि मखमलाबाद गाव ह्या मंदिरावरचा कळस आहे आणि म्हणून मी मखमलाबादच्या नागरिकांना सर्वांना विनंती करते की भारतीय जनता पार्टीचं चारही उमेदवार जे आहे, आमच्या चित्राताई तांदळे आहे, रोहिणीताई पिंगळे, वाळू काकड आहे आणि मनीष बागुल, ह्या चौघांनाही प्रचंड बहुमताने नागरिकांनी निवडून द्यावं। आणि तुम्हाला सांगते की कुंभमेळ्यामध्ये अकबरांचं कौतुक करणाऱ्या अकबरांच्या औलादीला आपण घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी मखमलाबादच्या नागरिकांना नम्रपणे विनंती करते की सहसाचं उत्तम नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा महापौर आपण नाशिक नगरीमध्ये बसवूया आणि ह्या चौघही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मखमलाबाद इथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इथे सभा आयोजित करण्यात आली होती। अतिशय तळागाळातले कार्यकर्ते असलेले हे चारही उमेदवार आज त्यांना अतिशय चांगला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि लोकांचा उत्साह बघता, लोकांचा प्रतिसाद बघता येत्या 16 तारखेला मखमलाबादमध्ये चारही उमेदवार हे नक्कीच विजयी होतील हा मला विश्वास आहे। कारण लोकांच्या भावनेशी जुटलेले हे नगरसेवक कामं केलेले आणि जनतेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास हा येत्या 16 तारखेला नक्कीच दिसेल हा मला केलंय। आपण जर बघितलं असाल तर रॅली ही अतिशय मोठी व जोरदार झाली। आपण जर बघितलं असाल मखमलाबाद गावापासून आपले सर्व आदरणीय आमदार राऊत भाऊ टिकले असतील, आदरणीय देवेनीताई असेल, आदरणीय भारतीताई पवार असेल, सुनील भाऊ असतील व आमचे मखमलाबादचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे व्यासपीठावर होते। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रॅलीची सुरुवात करून दिली आम्हाला आणि आपण जर बघितलं असाल रॅलीला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद हा जनतेने दिलाय। रॅलीत एकही आपण जर बघितलं असाल तर कुठचाही बाहेरचा व्यक्ती नसून हे माझ्या प्रभागातील माझे नागरिक, माझे परिवार हे सर्वच सहभागी होते आणि रॅली आपण जर बघितलं असाल तर किती लांबपर्यंत दिसत होती हे देखील आपण याच्यानी कल समजून येतो की सर्व भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आणि निश्चितपणाने जे काही आमच्यावर जे भारतीय जनता पार्टीवर प्रेम दाखवलं ते निश्चितपणे पुढे देखील आपलं प्रेम
व नागरिकांचं प्रेम असंच आमच्या पाठीशी कायम राहू आणि एवढीच विनंती करतो 15 तारखेला येताना जास्तीत जास्त मतदान संख्येने आपण पोहोचावे आणि मतदानाचा हक्क बजवावा इतकंच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक.